जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतात. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा, आता मुख्यमंत्री साहेबांकडून आता अतिशय आनंदाची आता बातमी समोर आलेली आहे. आता पत्रकार परिषद बघा घेत असताना मुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, की आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा 45 लाख रुपये म्हणजे की शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याची रक्कम आता जमा करायला आता सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आता ही घोषणा राज्यातील शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. बरेच काळ चर्चेत असलेला आणि 2021 पासून थांबित असलेला पीक विमा अखेर राज्य सरकारकडून आता सोडण्यात आलेला आहे. मग गेल्या 4 वर्ष अडकून असलेली रक्कम आता आजपासून टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या हातात पोहोचायला सुरुवात झालेली आहे. या कालावधीत म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, 2021, 2022 तसेच 2023 आणि 2024 या 4 वर्षाच्या कालावधीत पीक विमा जे काय झालेल्या वेगवेगळ्या नुकसानीसाठी तब्बल 11,200 कोटी रुपयाचे आता पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, आता या रकमेचा लाभ थट्ट शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट पोहोचत असून हेक्टरी 17,000 रुपये मदत मिळायला शेतकऱ्यांना सुरुवात सुद्धा झालेली आहे. अशी स्पष्ट माहिती पत्रकार परिषदेत घेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे, की आज दुपारी 1 वाजेपासून तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या मोबाईलवर एक बघा बँकेचा SMS येऊ शकतो. रक्कम जमा झाली असा, त्यामुळे मोबाईलवर तुम्ही लक्ष ठेवा. कारण तुमच्या मेहनतीचा हक्काचा पैसा आजपासून यायला सुरुवात झालेली आहे. आता बघा राज्यभरात नुकताच बघा PM किसान योजनाचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात शेतकरी मित्र बघा आता जमा झालेले आहे आणि त्याचबरोबर अजून एक मोठी प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. म्हणजे की बघा PM किसानचे पैसे जमा झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी एक तातडीने बैठक बोलावली. या बैठकीमध्ये अर्थमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे आणि इतर मंत्री सुद्धा उपस्थित होते. सगळ्यामध्ये चर्चा झाली, की आता PM किसानचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता बघा, आता शेतकरी मित्रांनो पीक विम्याची रक्कम आता सुद्धा शेतकऱ्यासाठी सोडता आली पाहिजे. सगळे आता मिळून एक ठराव पास केला आणि तात्कालीन 17,000 रुपयेपर्यंत पीक विमा आता शेतकऱ्याच्या खात्यात सोडायला स्पष्ट आणि आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी संबंधित विभागांना दिले. आता त्यामुळे बघा मागच्या 2021 पासून तर 2024 पर्यंत जे का थांबून पडलेला म्हणजेच की 4 वर्षाचा पीक विम्याचे निधीचा आता थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकायला सुरुवात झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता मुख्यमंत्र्यांनी दिलेले हे अंतिम आदेश आहे. त्यामुळे आता आजपासून हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता टप्प्याटप्प्याने जमा व्हायला सुरुवात सुद्धा होणार आहे. पीक विमा जमा करण्यासाठी सरकारने काही अतिशय महत्त्वाच्या 12 बँका निवडलेल्या आहे आणि बघा आता या 12 बँकात कोणत्या आणि त्यासोबत बघा 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा आज सोडता येणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, ते 12 जिल्हे कोणते याविषयी आपण आता विस्तार माहिती घेऊया. सगळ्यात आधी आपण पाहून की बघा या 12 बँकात कोणत्या, ज्यामध्ये पीक विम्याचे 17,000 रुपये जमा करण्यात येतील. त्यामुळे काही प्रायव्हेट बँक आहे, जर काही सरकारी बँक आहे. तुमचं खातं जर या 12 बँकेत कोणत्याही बँकेत असेल, तर तुम्हाला निश्चित व्हा तुमच्या खात्यामध्ये 1 वाजेपासून तर पीक विम्याची रक्कम ही बघा रात्रीच्या 10 वाजेपर्यंत केव्हाही 100% आता सुरुवात जमा होणार आहे. तर या 12 बँकेपैकी सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात पहिली बँक आहे बघा कोटक महिंद्रा बँक. आता शेतकरी मित्रांनो बघा, सर्वात पहिली म्हणजे की बघा कोटका बँक. बघा आता कोटका बँकेनंतर आता नंबर लागतो ICICI बँकचा. आता त्यानंतर तिसरा प्रायव्हेट बँक म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो ॲक्सिस बँक. त्यानंतरची नंबर लागतो बघा आपल्या HDFC बँकेचा. आता हा झालेल्या 4 अत्यंत महत्त्वाच्या प्रायव्हेट बँक. आता सरकारने बघा 8 गव्हर्नमेंट बँकेची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे. कारण गव्हर्नमेंट बँकेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यासाठी खातं आहेत. यामुळे सरकारने जास्त गव्हर्नमेंट बँकेची निवड केली आहे. त्यापैकी बघा पहिली जी बँक आहे ती बँक म्हणजे की बघा इंडोसिया बँक. त्यानंतर बघा नंबर लागतो आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा, भारताची सगळ्यात मोठी बँक. त्यानंतर आहे बघा शेतकरी मित्रांनो बघा आता लाडकी बँक म्हणजेच की बँक ऑफ महाराष्ट्र. आता बघा बँक ऑफ महाराष्ट्र नंतर पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, या बँक ऑफ इंडिया बघा या बँकाचा आता नंबर लागलेला आहे. तसं बघा इंडियन बँक, OCC बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक. तुमचं खातं वर नमून बघा, जर आपण त्यावरही तुम्हाला यादीमध्ये नाव तुमच्या खात्याचं बघायचं आहे. जर तुमच्या या प्रायव्हेट 4 बँके किंवा इतर नमूद केलेल्या 8 गव्हर्नमेंट बँकेपैकी कोणत्याही बँकेत खातं असेल, तर तुम्हाला निश्चित व्हा तुमच्या खात्यात 100% आता 17,000 रुपये जमा होणार आहे.
बघा आज दिवसभरात मोबाईलवरील पी-एम किसानचे बघा एस-एम-एस कोड तुम्हाला लक्ष ठेवा. कारण या बँका पहिल्या टप्प्यात निधी पाठवण्यात करण्याचं सुरू केलेली आहे. आता निश्चित करून 12 जिल्ह्यात बघा शेतकऱ्याला आजची रक्कम जमा व्हायला एस-एम-एस येऊ शकतो. अनेक शेतकरी मागील बघा कितीही वर्षापासून विम्याची रकमेची वाट बघत होते. आता शेतकरी मित्रांनो, सरकारने अखेर त्या प्रतीक्षेला आता फुल स्टॉप दिला. बाकी असलेल्या पीक विमा आता वितरित करण्याची बघा कारवाई सुद्धा सुरू झाली आहे. आता तुम्हाला आठवत असेल, की आधी शेतकऱ्याला फक्त अर्धवटच रक्कम मिळाली होती. पण यावेळी सरकारने अगदी स्पष्ट आदेश काढला. गेल्या 4 वर्षापासून अडकून पडलेले संपूर्ण पीक विम्याचा हप्ता आता एकाच वेळी थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येईल. बघा पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्याची घोषणा करण्यात आली. या जिल्ह्यामध्ये आजपासून निधी वाटपाची प्रक्रिया आता प्रत्यक्षित सुरू झाली आहे. आणि म्हणजेच की बघा तुमच्या हक्काचे पैसे आज कुठेही कोणत्याही वेळात तुमच्या बँक खात्यात आता पोहोचू शकतो. यामध्ये पीक नुकसान म्हणजेच की तुम्ही कोणते पीक घेतले आहे आणि त्या पिकाचे किती नुकसान झाले आहे यांच्या आधारावर तुम्हाला पीक विम्याची आता रक्कम भेटणार आहे. आता बघा उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर बघा तुमचे गहू पीक घेतलं असेल तर गहू पिकासाठी बघा 2021 ते 2024 या तिन्ही वर्षाच्या कालावधीत हेक्टरी साधारणपणे ₹38,000 मंजूर करण्यात आले. म्हणजेच की बघा गहू कापणीच्या शेतकऱ्याला थट्ट ₹38,000 पर्यंत लाभ भेटणार आहे. जर तुम्ही मक्का पीक घेतलेले असेल तर सरकारने मक्का पिकासाठी ₹26,000 तरतूद केलेली आहे. आता बघा हे मंजूर करण्यात आलेले आहे. जर तुम्ही हरभरा पीक घेतला असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला 48 हेक्टर अशा प्रकारे पीक विमा मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही तिळाची लागवड केली असेल तर तुम्हाला बघा ₹32,000 पासून तर ₹45,000 पर्यंत प्रति हेक्टर आता हे पैसे मिळणार आहे. तसं बघा भुईमूग पिकाची तुम्ही जर लागवड केली असेल तर बघा ₹28,000 पासून तर ₹39,000 मासिक पिकासाठी आता हे प्रति हेक्टर शेतकऱ्याला आता विमा निश्चित करण्यात आलेला आहे. जर तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील असेल आणि ऊस पीक घेतलेलं असेल आणि तुमचा ऊसाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला 2021 ते 2024 या 4ही वर्षासाठी प्रति हेक्टर म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा 45,000 पर्यंत पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच बघा गेल्या कित्येक वर्ष सरकारकडून आज येईल, उद्या येईल असा सांगितलं तारख पुढे ढकलण्यात जात होत्या. पण यावेळेस आता मात्र बघा मुख्यमंत्र्यांनी स्वतः समोर येऊन अधिकृत घोषणा केली. हे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलंच आहे. बघा आता एकूण 11,200 कोटी रुपये ही मोठी निधी आजपासून थेट 12 जिल्ह्यात शेतकऱ्याच्या खात्यात जमा होते. कोणत्या जिल्ह्याच्या सरकाराला पोहोचणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या यादीत जर या जिल्ह्याचं बघा या शेतकऱ्याचं नाव असेल तर त्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो आता बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही आपल्याला माहिती दिलेली आहे. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचे बघा तर बघा शेतकरी बांधवांनो ही संपूर्ण प्रक्रिया आता नेमकी कशी आखली आहे, कोणत्या टप्प्यातून ही निधी थेट शेतकऱ्याला पोहोचणार आहे, हे समजून घेणे आपल्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण बघा गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्याला सतत एक प्रश्न अडकला होता. आपल्या फाईल मंजूर होईल का? आपल्या जिल्ह्याचे प्रस्ताव पुढे गेला का? आपल्या खात्यात रक्कम कधी येणार? सोशल मीडियावर सुद्धा अनेक फसव पसरल्या होत्या. काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बघा पैसे आज येईल, काही व्हिडिओमध्ये सांगितलं जात होतं की पैसे उद्या येईल. पण शेतकरी मित्र बघा अशा प्रकारच्या सोशल मीडियावर नुसत्या गोंधळ होता. पण आता बघा याला फुल स्टॉप देण्यात आलेला आहे. सरकारने सर्वच जिल्ह्याची यादी आता बँकेनं अधिकृतपणे पाठवून दिलेली आहे आणि पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत यांची खात्रीशीर यादी तयार झाली आहे. आता बघा पुढे आपण याची यादीसुद्धा टप्प्याटप्प्यातील जिल्ह्याची माहितीसुद्धा पाहणार आहोत. आता पुढे आपण दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा कोणत्या शेतकऱ्याला रक्कम मिळणार हे व्हिडिओ लगेच समजून घेऊया. त्यामुळे ज्या शेतकऱ्याला 2021 ते 2024 मध्ये पीक विमा भरला आणि तरीही आजपर्यंत त्यांना ₹1 सुद्धा मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना आता फायदा झाला नाही. त्यांना हा भाग अगदी लक्ष देऊन ऐकायचा आहे. बघा पुढे कोणता फायदा भेटणार आहे हे इथे स्पष्टपणे, पूर्णपणे आणि विस्तारपणे सांगण्यात आलेलं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पूर्वीच्या काळात ₹1 पीक विमा होता. त्यामुळे जे शेतकरी गरीब असतील ते पीक विमा भरायचा, अर्ज भरतायचा आणि श्रीमंत शेतकरीसुद्धा अर्ज भरायचा. त्यामुळे या योजनांसाठी खूप गैरप्रकार झाला, हे आपल्या सगळ्याला माहीतच आहे. त्यामुळे आता यावेळेस बघा सरकारनं काही पात्रता निकष लावलेले आहेत. या पात्रता निकष कोणते आहेत ते तुम्ही सध्या समजून घ्या आणि तुम्ही जर या पात्रता निश्चितमध्ये बसत असेल तर तुमच्या बँक खात्यात गॅरंटीनं बघा 100% आता रक्कम तुमच्या खात्यात तर सरकारच्या माध्यमातून हे मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा
आता आपण कोणत्या-कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे, हे सुद्धा आपण तुम्हाला काही तिच्यातले जिल्हे सुद्धा सांगितलेले आहे. आता काही शेतकऱ्याचे बघा 100% पीक विमा आता तुम्हाला भेटणार आहे. म्हणजेच की जमीन तुमच्या नावावर असेल, तरच तुम्हाला पीक विमा आता भेटणार. आता बघा खोटी कागदपत्र दाखवून जर तुम्ही जमीन स्वतःच्या नावावर दाखवली, तर मात्र तुम्ही पीक विमा पूर्णपणे विसरून जा. तुमच्या खात्यात ₹1 सुद्धा जमा होणार नाही. आता हे झाली पहिली अट आणि दुसरी अट आपल्या महत्त्वाचे निकष म्हणजे जे बघा उत्पन्नच्या ₹5,00,000 कमी असलेल्या शेतकऱ्याला आता हेच पीक विमा मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो हे 2 अट महत्त्वाचे आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला पी-एम किसानचा 21वा हप्ता ₹2,000 जमा झाला असतील तर तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. तुमच्या खात्यात पी-एम किसानचा 21वा हप्ता आला असेल तर तुम्हाला 100% पीक विमा आता भेटणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा प्रति हेक्टर आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे, की बघा प्रति हेक्टर ₹17,000 शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे आणि फक्त या 12 जिल्ह्यातच शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता हे पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे येत असतील आणि बघा पी-एम किसान योजनेचा हप्ता नियमितपणे येत असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असेल, तर यांचा योजनांसाठी आधारे बघा शेतकरी मित्रांनो, आता काही महिलांच्या नावावर शेती आहे आणि बघा त्या शेतीवर बघा ते शेतकरीची महिला काय करतात बघा पी-एम किसानचे पैसे त्यांना मिळत असेल, आता त्यांना पीक विमा मिळणार नाही. कारण की दोन्ही योजनांचे जर तुम्हाला पैसे मिळत असेल, तर त्या महिलाला पैसे मिळणार नाही. मात्र लक्षात ठेवा की पी-एम किसानचा लाभार्थी असेल, तरच हे फायदा तुम्हाला मिळणार. आता पुढील हप्त्याचा जिल्हा म्हणजेच की बघा कोल्हापूर जिल्हा इथलीही परिस्थिती आणखीन बिकट होत आहे. जवळपास 2,40,000 शेतकरी मागील काही वर्षापासून पीक विम्यापासून वंचित होते. 2021 ते 2024 या कालावधीत त्यांना पीक विमा भरला आणि शेतकरी मित्रांनो बघा पैसे मिळाले नाहीत. यांच्याच त्रासनंतर अखेर शेतकरी आता कंटाळून गेलेला आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा भरपूर असे व्हिडिओ येत आहे, की बघा आता शेतकऱ्याला पीक विमा आज मिळणार, उद्या मिळणार. पण शेतकऱ्याला अजून सुद्धा त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा नाही झाले. आता शेतकरी मित्रांनो गॅरंटीनं आज बघा 1 वाजेपासून तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत कधीबी तुमच्या मोबाईलवर एस-एम-एस येऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीक विमा जमा झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.